समाजाला तिने ज्ञानाची सावली, समाजाला तिने दिली ज्ञानाची सावली. धन्य ते क्रांतीज्योती सावित्री माहुली, धन्य ते क्रांतीज्योती सावित्री माहुली. सन्माननीय व्यासपीठ गुरुजन वर्ग आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझे नमस्कार. माझे नाव श्रावणी अमोल निकेसर. सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला वंदन करते व मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आज 3 जानेवारी सावित्रीबाई यांचा जन्मदिवस आहे. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी व आईचे नाव लक्ष्मीबाई होते. तसेच पतीचे नाव ज्योतिबा फुले. सावित्रीबाई भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. तसेच थोर समाजसेविका होत्या. महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी इसवी सन 1948 पुण्यातील बुधवार पेठेत मुलीची पहिली शाळा काढली व मुलींना शिकवायला जाताना लोकांनी तिच्यावर दगडफेक केली. शेणही फेकून मारली तरीही डगमगल्या नाही. सावित्रीबाईंनी मुलीच्या शिक्षणासाठी क्रांती घडवून आणली. महात्मा फुले यांनी मुलाचे कार्य केले. त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम. स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती, स्त्रियांच्या अंधारा जीवनात पेटवली ज्ञानाची ज्योती. म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. एवढे बोलून माझी भाषण संपविते. जय ज्योती, जय क्रांती.